सबस्क्राईब द चॅनल. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय. दिले. आपल्या माता पित्याकडून शिवबाराजांना राज्यकारभार, युद्धतंत्र, प्रजापालन तसेच नैतिकतेचे संस्कार प्राप्त झाले. याशिवाय पुस्तकी शिक्षणासोबतच राजकीय, लष्करी, भौगोलिक शिक्षणाचीही प्राप्ती त्यांना झाली. शिवनेरीच्या अंगाखांद्यावर खेळताना सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्भयपणे वावरायला मातापित्यांनी त्यांना शिकवले. म्हणजेच या दख्खन देशामध्ये स्वतंत्र आणि स्वराज्याच्या स्वप्नाची पेरणीच त्यांच्या ठिकाणी करण्यात आली, जेणेकरून या मध्ययुगीन अंधार युगामध्ये इथे स्वतंत्र रयतेचं राज्य स्थापन व्हावं यासाठीचं सर्व शिक्षण त्यांना आपल्या मातापित्याकडून मिळालं. 1636 नंतर शहाजीराजांना आदिलशाहीच्या वतीने कर्नाटक जहागीर सांभाळण्यासाठी बँगलोरला जावे लागले. अशा वेळी शहाजीराजांनी आपली वडिलोपार्जित पुणे जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी जिजामाता व बाल शिवबाराजांवर सोपवली. त्यामुळे 1636 नंतर शिवबाराजांना व मासाहेब जिजाऊंना या पुणे जहागिरीला यावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रशासन पाहायला सुरुवात केली. मात्र या काळामध्ये पुण्याची संपूर्ण जमीन ही अपवित्र करून टाकण्यात आलेली होती. निजामशाही सरदार मुरार जगदेव याने या पुणे जहागिरीची संपूर्ण जमीन जाळून बेचिराख केलेली होती. इथे गाढवाचा नांगर फिरवून ही जमीन अपवित्र झाली अशी ग्वाही फिरवलेली होती. त्यामुळे मासाहेब जिजाऊंनी सर्वप्रथम या पुणे जहागिरीमध्ये आल्यानंतर बाल शिवबांच्या हस्ते सोन्याच्या नांगराने ही संपूर्ण जमीन नांगरून काढली आणि कौल देऊन त्यांनी येथे गावं वसवायला सुरुवात केली. तसेच शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यात आलं आणि शेती करण्यासाठी शेती साहित्य, बियाणे, औतफाटा याची भरीव मदत मासाहेब जिजाऊंनी व बाल शिवबांनी त्यांना केली आणि त्यामुळे पुणे सोडून गेलेली रयत पुन्हा या पुणे जहागिरीमध्ये येऊन स्थायिक होऊ लागली आणि या पुण्याला आता गावाचं वसाहतीचं स्वरूप प्राप्त झालं.